नमस्कार मंडळी, मी कांचन नॉनव्हेज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार झटपट बनणारा असा ओल्या बोंबीलचा रस्सा। तिथे ओले बोंबील घेतले होते, स्वच्छ धुवून घेतले आहे, ते मॅरिनेट करणार आहे। ते त्यात टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट, थोडासा गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळदी, चवीनुसार मीठ आणि धना जिरा पावडर। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी साईडला ठेवणार आहे मॅरिनेट होण्यासाठी। वाटण बनवण्यासाठी घेतलेलं आहे सुकं खोबरं, कोथिंबीर, कांदा जो मी चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला आहे। सुकं खोबरं पण भाजून घेतलं आहे, टोमॅटो आहे आणि थोडंसं अद्रक आहे। हे मिक्सर टाकून मी ग्राइंड करून घेणार आहे। कढईत 1 ते 1.5 चमचा तेल गरम केलं होतं, त्यात टाकत आहे कढीपत्ता, थोडीशी लसूणची पेस्ट फ्राय करून घेणार आहे। त्यात टाकणार आहे आपण मिक्सरला ग्राइंड केलेलं वाटण आणि वाटण स्लो गॅसवर आपण फ्राय करणार आहोत 5 ते 7 मिनिटं। तुम्ही इथे बघू शकता वाटण इथे छान फ्राय होत आहे। तर ह्यामध्ये मी टाकणार आहे हळदी, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, धना जिरा पावडर आणि लाल मिरची। मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकतात। मसाला सुद्धा आपण 2 ते 3 मिनिटं फ्राय करणार आहे। मसाल्याची पेस्ट चांगली फ्राय झाली आहे, साईडने ऑइल सुटत आहे। अशाच प्रकारे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। त्यात टाकणार आहे अर्धा ग्लास पाणी। पाणी चांगलं उकळलं की लगेच टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि ही ग्रेव्ही आपण चांगली उकळून घेणार आहोत, कारण फिश शिजायला फारसा वेळ लागत नाही, म्हणजे आपल्याला ते नंतर शिजवता येणार नाही आहे। इथे ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे। आता मी त्यात टाकणार आहे मॅरिनेट केलेले फिश। बोंबील फिश आहे, तिला शिजायला फारसा वेळ लागत नाही, हार्डली 3 ते 4 मिनिटांमध्ये फिश छान सॉफ्ट शिजतील असे। इथे आपलं झणझणीचा बोंबीलचा रस्सा खाण्यासाठी रेडी झालेला आहे। आपण हे काढून घेऊयात आणि प्लेटिंग करून घेऊयात। चला तर मंडळी, झणझणीचा ओल्या बोंबीलचा रस्सा खाण्यासाठी रेडी झालेला आहे। तांदळाच्या भाकरीबरोबर ही रेसिपी एक नंबर लागते। तुम्ही पोळीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका।